की मुंडे परिवाराचे आहेत गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा होते ते दरवर्षी गणपतीमध्ये पुण्यामध्ये यायचे. पुण्यामधनं या सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना सुरुवात करते. हा मानाचा आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रत्येकप्रमाणे मिळालेली आहे. सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या आणि पूर्ण गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. काय मागितलं बाप्पांकडे काही नाही मागितलं, सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे आणि जाण्याचं चांगलं मार्गी लागला महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातली मराठी समाजाला ओबीसी समाजाला विरोध करण्याचे ओबीसी नेते तुम्ही देखील खूप दिवसांपासून सगळा अभ्यास करताय मराठवाड्याच्या नेत्या काय वाटतं तुम्हाला या सगळ्या जी मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय, उद्याही वाटेल, त्याच्यात काही बदल नाही. माझा एवढंच म्हणणं आहे की आर्थिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासलेपण हा एक वेगळा विषय. मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक असा जी.आर. दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही अशीही पावलं उचलली जाणार नाही. असा सुवर्ण मध्य गाठता आला बाप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाची नागरिकांची सुद्धा होऊन सगळे समाज आंदोलन आणणार हा प्रयत्न करते. पण सामाजिक मागासले असणाऱ्या ओबीसीवर अन्याय होऊन अशाच प्रकारची भूमिका सरकार आरक्षणाचं कामगार वगैरे त्यांना त्यांचा संबंध झालेला आहे. आम्ही ते तपासून पाहू. तसं असेल तर 2 महिन्याचा वेळ आहे आम्हाला चांगला अभ्यास करायला. ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा नक्कीच आमचा